हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज आपण बघणार आहोत की स्पेसिफिकली जे आहे ते इंट्राडेसाठी आपण कशा ज्या आहेत त्या मोमेंटम्समध्ये ट्रेड बनवू शकतो किंवा इंट्राडे जनरली आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो. स्टॉक्ससाठी मेनली, इंडेक्ससाठी आपण बऱ्याच व्हिडिओ बनवले आहेत. इंडेक्ससाठी एक ऑर्डर बुकवर तुम्ही प्रॉपर फोकस करत ना, विच इज फाईन. ठीक आहे. सो आज पण आपण ऑर्डर बुक बघणार आहोत, बट आपण इंडेक्सच्या ऐवजी स्टॉक्सवरती बनवलं की स्टॉक्सवरती ह्याला कसं यूज करायचं आहे आणि त्या बेसिसवरती ज्या आहेत त्या ट्रेड्स आपल्याला कशा बनवायच्या आहेत. ओके, तर सिम्पल गोष्ट आहे. पहिला मी काय करणार, व्हॉट इज ऑर्डर बुक ते पहिला एक्सप्लेन करतो तुम्हाला, त्याच्यानंतर आपण ओव्हरऑल ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके, सो सिम्पली जर मी इथे बोर्ड ओपन केला, ओके थोड्याला झूम करतो या. सो ऑर्डर बुकबद्दल जर मी सांगायचं म्हटलं ना, तर ऑर्डर बुकच्या आधी ऑर्डर बुक, ओके, ऑर्डर बुकच्या आधी पण देर आर मल्टिपल डेटा पॉईंट जे असतात. जो असतो पहिला रिटेल वेंडर डेटा पॉईंट. ओके, रिटेल वेंडर. ओके, नाव रिटेल वेंडर डेटा पॉईंट असतो काय? रिटेल वेंडर डेटा पॉईंट असा डेटा पॉईंट असतो जो ब्रोकर्सकडे असतो. आता जर तुम्ही पाहिलात तर नवीन नवीन काही काही ब्रोकर्स आहेत ते अनालिसिस प्रोव्हाइड करायला सुरुवात केली, राईट, विच इज पॉसिबल बिकॉज ऑफ द रिटेल वेंडर डेटा पॉईंट, जो स्पेसिफिकली एक लोअर एंड डेटा पॉईंट म्हणू शकतो. जर तुम्ही ब्रोकरशी टायअप केलात किंवा त्यांच्याशी सबस्क्रिप्शन बेसवर जरी घेतलात तरी ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील, राईट. सो एक रिटेल वेंडर डेटा पॉईंट असतो. सेकंड डेटा पॉईंट जो असतो तो असतो ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट. ओके, आता ऑर्डर फ्लो डेटा पॉईंट असतो काय? ऑर्डर फ्लो जो डेटा पॉईंट असतो हा स्पेसिफिकली तुम्हाला प्रोव्हाइड करतो सगळ्या टाईप्स ऑफ ऑर्डर, म्हणजे त्यात लिमिट ऑर्डर्स पण असतील, मार्केट ऑर्डर्स पण असतील, IOC DQ सगळ्या ऑर्डर्स असतील. फक्त ह्याचा एक मेन बॅरियर आहे. ओव्हरऑल हा डेटा पॉईंट आहे चांगला. एक बॅरियर काय आहे, ह्याच्यात आपण सॅग्रिगेट नाही करू शकत की ॲक्च्युअल मार्केट ऑर्डर्स किती आहेत, ॲक्च्युअल लिमिट ऑर्डर्स किती आहेत, IOC ऑर्डर्स किती आहेत, राईट. सो त्यामुळे कुठेतरी जो आहे ना हा थोडा एक लोअर एंडचाच डेटा प्रोव्हाइड करतो. देन एक असतो लेवल 3 डेटा जो आता आपण डिस्कस करणार आहोत, ऑर्डर बुक डेटा पॉईंट. ओके, ऑर्डर बुक डेटा पॉईंट. आता ऑर्डर बुक डेटा पॉईंट आहे काय? सो ऑर्डर बुक डेटा पॉईंट एक सिम्पल बघा, जो तुम्ही ब्रोकर टर्मिनलवर बघतात, बिड असता एक स्प्रेड असतो. सो जेव्हा सपोज कोणताही बायर डिरेक्टली जाऊन आस्क प्राइसवर ट्रेड बनवतो, डिरेक्टली आस्क प्राइसवर ट्रेड बनवतो, सो दॅट कम्स अंडर दी अ बायर इनिशिएटेड क्वांटिटी, की बायर गेलाय सेलरकडे टू इनिशिएट द कॉन्ट्रॅक्ट, राईट. सो बायर इनिशिएटेड झालं आणि तेच जर कोणताही सेलर डिरेक्टली बिड प्राइसवर जाऊन ट्रेड बनवतो, सो दॅट कम्स अंडर दी अ सेलर इनिशिएटेड क्वांटिटी, की सेलर गेला बायकडे टू गो अँड टेक अ ट्रेड, की एक ट्रेड एक्झिक्यूट करायला, राईट. सो ऑर्डर बुक झालं. रिअल टाईम मार्केट ऑर्डर्स. सो पहिला काय आहे इथे, इथे ऑप्शन आहे ना रिअल टाईम मार्केट ऑर्डर्स. ओके, रिअल टाईम मार्केट ऑर्डरचा डेटा आपण प्रोव्हाइड करतो. सेकंड, ह्यामध्ये एक ऑर्डर कॅल्क्युलेट होते जी असते IOC, इमिजिएट और कॅन्सल. आता इमिजिएट और कॅन्सल काय असतं, सिम्पल बघा. इमिजिएट अँड कॅन्सल जे असतात ना जनरली पंच केले जातात जनरली मोठ्या ट्रेडर्सकडून, मोठे मोठे जे अचानक क्लायंट्स असतात किंवा जे मोठ्या क्वांटिटीजमध्ये ट्रेड करतात त्यांच्याकडून हा जनरली पंच केला जातो. सो IOC ऑर्डर मीन्स वॉट, की सपोज 2 लाख क्वांटिटी आहे सपोज. तर 2 लाख क्वांटिटीजची जर मला ऑर्डर पंच करायची असेल आणि मार्केट ह्या व्हॅल्यूमध्ये मला पाहिजे, सो IOC ऑर्डर काय करतो, सपोज जर ती प्राइस आली तर जेवढे क्वांटिटीज मिळतात तेवढे क्वांटिटीजची ऑर्डर पंच करणार आणि बाकी सगळे कॅन्सल करणार. सपोज 2 लाखमध्ये माझ्याकडे 1.5 लाखच ऑर्डर्स आहेत, जी क्वांटिटी तेवढ्या भेटते त्या प्राइसला. सो 1.5 लाखची ऑर्डर क्वांटिटी पंच होणार आणि बाकीचे जे 50,000 आहेत ते कॅन्सल करणार. इमिजिएट और कॅन्सल म्हणजे भाव मिळतोय तर जेवढा मिळतो तेवढा उचलणार, बाकी सगळे कॅन्सल. ओके, हा कॅल्क्युलेट केला जातो आणि हा सगळा डेटा पण रिअल टाईम असतो. ओके, सेकंड बेनिफिट ह्याचा हे आहे की स्पेसिफिकली हा जो डेटा पॉईंट आहे आपण तुम्हाला चार्ट्सवरतीच प्लॉट करून मिळतो. ओके, की हा जो डेटा पॉईंट आहे तुम्ही चार्ट्सवरतीच प्लॉट करू शकता स्पेसिफिकली. आणि हा जो डेटा पॉईंट आहे हा तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी आणि जे पण आपले इंडायसेस आहेत, ओके, इवन द स्टॉक्स, बाकी ओव्हरऑल जे स्टॉक्स इंडायसेस आहेत त्यासाठी तुम्ही वापरू शकता. ओके,
काय बघायचं आहे आपल्याला, ऑर्डर बुक रिअल टाइम मार्केट ऑर्डर्स डेटा पण तुम्हाला प्रोव्हाइड करते. सेकंड चार्ट्सवरतीच प्रोव्हाइड करते. निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप जे पण आपले इंडायसेस आहेत आणि जे पण स्टॉक्स आहेत तेव्हा तुम्हाला हा जास्त डेटा पण हेल्प करतो. ओके, नाव जेव्हा पण तुम्ही ऑर्डर बुक यूज करत असाल तेव्हा बघा 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, मी ज्या गोष्टी आता सांगतो तिकडे सिम्पल बघा. थोड्याला आपण वरती शिफ्ट करूया किंवा थोड्याला छोटं करूया आपण. ओके, इथे घेऊन जाऊया. ओके फाईन. नाव सिम्पल बघा, ऑर्डर बुक जेव्हा आपण यूज करत असाल तर पहिली गोष्ट की मार्केट, इथे ऑर्डर बुक पुन्हा लिहितो. ओके, पहिली गोष्ट आपल्याला काय बघायची आहे की मार्केटमध्ये मिनिमम 30-35 मिनिट्सचं एक कन्सॉलिडेशन झोन पाहिजे. कन्सॉलिडेशन झोन मिनिमम 30-35 मिनिट्सचं एक कन्सॉलिडेशन झोन पाहिजे. व्हॉट वॉज द सेकंड थिंग? सेकंड थिंग की वेट फॉर ब्रेकआउट ब्रेकडाउन. ओके, वेट फॉर ब्रेकआउट अँड ब्रेकडाउन. ओके, आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, अवॉइड रॅन्डम स्पाइक्स. ओके, यामध्ये जेव्हा वेट फॉर ब्रेकआउट ब्रेकडाउन आला ना, यामध्ये आणखी एक गोष्ट असते की क्वांटिटी 2x2 पाहिजे. इथे मी सांगतो काय आहे, क्वांटिटी 2 पटीने जास्त पाहिजे. सिंपल बघा, सपोज कन्सॉलिडेशन आहे इकडे मार्केटमध्ये. ओके, मार्केट काही असा मोमेंटम देते आणि इथे मला ब्रेकआउट मिळाला. ओके, सो इथे जर मला ब्रेकआउट मिळतोय तर इकडे बायर्सची क्वांटिटी डबल पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी सेलर्स. ओके, म्हणजे सपोज जर सेलर्स तिकडे 1000 असतील तर मिनिमम मला तिकडे 2000 बायर्स पाहिजे किंवा 2000 पेक्षा जास्त असेल, विच इज वेल अँड गुड. बट 2x ॲग्रेशन असलं पाहिजे आणि तेच सपोज कन्सॉलिडेशन नंतर मला इथे ब्रेकडाऊन मिळते. सो जर मला इथे ब्रेकडाऊन मिळते तर 2x क्वांटिटी असली पाहिजे सेलर्सची ॲज कम्पेअर दॅन दी बायर्स. ओके, ब्रेकडाऊन आहे तर सेलर्स क्वांटिटी, बायर सपोज 10,000 असतील तर सेलर ऑलमोस्ट मला तिकडे 20,000 पाहिजे मिनिमम तरी. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. नाव आता हा डेटा पॉइंट प्लॉट कसा करायचा आहे, कुठे जाऊन बघायला मिळेल हा डेटा पॉइंट बघूया आपण. पण एक क्विक रिकॅप घेऊया. ऑर्डर बुकमध्ये सिम्पल काय आपल्याला प्रोव्हाइड करतो, रिअल टाइम मार्केट ऑर्डर्स डेटा पॉइंट, ज्याच्याने आपल्याला समजतं की ॲग्रेशन कोणत्या साईडला आहे. सो जेव्हा पण आपल्याला ऑर्डर बुक वापरायचं असेल त्या 3 ते 4 गोष्टी बघायच्यात आपल्याला. पहिली गोष्ट 30-35 मिनिट्सचं कन्सॉलिडेशन असलं पाहिजे किंवा डेज हाय किंवा डेज लो मार्क करा कन्सॉलिडेशन असेल तर. ओके, सेकंड थिंग इज व्हॉट, वेट फॉर दी ब्रेकआउट अँड ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी. जर तुम्हाला एखादा ब्रेकआउट मिळाला तर ब्रेकआउटला बायर्सची क्वांटिटी डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन सेलर, आणि जर ब्रेकडाऊन असेल तर सेलरची क्वांटिटी डबल असली पाहिजे ॲज कम्पेअर दॅन दी बायर्स. ओके, अँड थर्ड थिंग, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अवॉइड द रॅन्डम स्पाइक. रॅन्डम स्पाइक काय असतात मी तुम्हाला सांगतो. ओके, सो आपण येऊया ॲप्लिकेशनवरती. ॲप्लिकेशनवरती जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला यायचं ॲनालाइजला, इथे चार्ट्स ऑर्डर अँड ट्रेडवरती यायचं तुम्हाला. ओके, सो डेटा पण तुम्हाला असा काही प्लॉट मिळेल. मी हा डिलीट करतो इथे आणि पुन्हा कसं अप्लाय करायचं तेच तुम्हाला सांगतो. ओके, आणि एक रॅन्डमली आपण स्टॉक सिलेक्ट करूया. ओके, निफ्टी इथे पण आपण नंतर स्टॉक्सवरती जाऊया. ओके, नाव मला इंडिकेटर्सवरती यायचं इथे. नाव इंडिकेटर्सवरती जर तुम्ही इथे पाहिलं ना, there are मल्टिपल इंडिकेटर्स, 33+ इंडिकेटर्स आहेत ऑर्डर बुकवरती. जर तुम्ही ते पाहिलं तर न्यू ऑर्डर ॲव्हरेज बाय क्वांटिटी आहे की नवीन ऑर्डर्स जर पंच होतात तर त्यांचा ॲव्हरेज काय आहे. रेशो कॅन्सल टू न्यू ऑर्डर्स काउंट आहे की नवीन ऑर्डर्स येतात तर त्यांचा कॅन्सल होण्याचा रेशो काय आहे. न्यू ऑर्डर्स बाय काउंट आहे, नवीन ऑर्डरचा बाईंगचा काउंट किती आहे. राईट, सो मल्टिपल डेटा पॉईंट आहे. ॲव्हरेज पण आहे, न्यू ऑर्डर ॲव्हरेज, सेल क्वांटिटी, बाय क्वांटिटी. ओके, आपल्याला ह्यामधलाही टॉप मोस्ट डेटा पॉईंट कोणता सिलेक्ट करायचा आहे, 2 डेटा पॉईंट. वन इज ऑर्डर बुक बायर इनिशिएटेड क्वांटिटी अँड सेकंड इज ऑर्डर बुक सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. हे 2 इंडिकेटर आपल्याला सिलेक्ट करायचे, बायर आणि सेलर इनिशिएटेड क्वांटिटी. अँड आय क्लिक ऑन अप्लाय दी चेंजेस. ओके, जसं मी अप्लाय चेंजेसवरती क्लिक करणार तर यू कॅन सी एक असा इंटरफेस आपला ओपन होतो. सो आपल्याला काय करायचं, सिम्पल थोडेफार चेंजेस आणायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बायर सेटिंग. बायर वी ऑलवेज चूज इन अ ग्रीन कलर, सो याला ग्रीनमध्ये ठेवा आणि लाईन चार्टमध्ये कन्वर्ट करा. ओके, क्लिअर. नाव सेलरची सेटिंग काय करायची, सेलर वी ऑलवेज चूज इन अ रेड कलर, सो सेलर सेटिंग लाईन चार्ट. ओके,
झालं. नाव बघा हे दोन्ही स्केल एक डिफरंट पॅनलवरती आहेत. सो दोन्ही स्केल्सला मी एकत्र मर्ज करणार. सो मर्ज कसं करणार मी मिळणार इथे 3 डॉटवरती, मूव्ह टू वरती, अँड आय क्लिक ऑन एक्झिस्टिंग पेन अबाव. जसं मी एक्झिस्टिंग पेन अबावती क्लिक करतो, यू कॅन सी हा दोन्ही स्केल्स एकत्र मर्ज झालेत. नाव एकच गोष्ट करायचे, ए आणि बी स्केल्स बघा इथे जर तुम्ही नीट पाहिलात ना इथे 2 स्केल्स येतात ए आणि बी. मी ए वरती क्लिक करणार इथे, मर्ज ऑल स्केल इंटू वन वरती क्लिक करून ऑन द राईट हँड साईड. सो या स्केल्स अशा इथे मर्ज होणार. ओके, अँड मी इथे येऊन सेव्ह करणार. सो प्रत्येक वेळी मला डेटा पॉईंट प्लॉट करण्याची गरज नाही. हे बघा सेव्ह झाला. सो मी एक्झिट जरी केलं, लॉगआउट जरी केलं, लॉग इन केलं, शटडाऊन केलं, रिस्टार्ट केलं तरी मला हा डेटा पॉईंट सेव्ह ॲज इट इज राहणार. ओके, सो एक रँडमली स्टॉक्स घेऊया आपण. लेट्स सी. कोणताही एक स्टॉक, अदानी पोर्ट्स बघूया. ओके, सो अदानी पोर्ट्सवरती आपण ह्याला 1 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती यूज करूया. ओके, बघूया की कुठे प्रिव्हियस स्टेट झालेत का किंवा कसे आहेत. सो ओव्हरऑल जर तुम्ही आजचा सेंटिमेंट बघितला अदानी पोर्ट्सचा, तर कम्पॅरेटिव्हली त्याने थोडाफार गॅपडाऊन एक मोठी एक कॅन्डल बनली आहे आणि करंटली तो कन्सॉलिडेशन झोनमध्ये आहे. सो विल वेट फॉर इट. ठीक आहे, पण जर तुम्ही आधीचे इथे ट्रेड्स पाहिलात तर तुम्हाला इकडे बघायला मिळेल. यू कॅन सी हा लेवल जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर इथे तुम्हाला एक कन्सॉलिडेशन झोन बघायला मिळेल अराउंड दिस लेवल. राईट, कालचाच डेटा पॉईंट जर मी बघितलं तर. ओके, हॉरिझॉन्टल लाईन आपण प्लॉट करूया इथे. ओके, इथे बघा हा एक कन्सॉलिडेशन झोन तुम्हाला बघायला मिळते अराउंड दिस लेवल आणि ह्याचा ब्रेकडाऊन बघा तुम्हाला ह्या लेवलच्या आसपास बघायला मिळते अराउंड दिस कॅन्डल. राईट, नाव यू कॅन सी द क्वांटिटीज ऑफ दिस सेलर. आपल्याला हे बघायचं आहे सेलरची क्वांटिटी किती आहे, 400. बायरचा ॲग्रेशनच नाही आहे, टेक्निकली 0 आहे. चला आपल्याला जर कन्फर्मेशन दुसऱ्या कॅन्डलला पाहिजे तर दुसऱ्या कॅन्डलवरती आपण बघूया. इथे बघा बायरचं ॲग्रेशनच आहे, 1600 सेलर्स आहेत. सो ॲग्रेशन सेलिंगकडून जास्त होता अँड यू कॅन सी द मोमेंटम. खूप चांगला प्राईस ड्रॉप आपल्याला बघायला मिळतो इथे. जर मी इथे प्राईस रेंज जरी लावलेला, मी नेक्स्ट कॅन्डलला जर इथे एंट्री बनवते, सो आय मेकिंग अ गुड. जर मी ह्याला इथपर्यंत होल्ड केला तर 10 पॉईंटचा फॉल आहे, पण जर इथे असेल तर 8-8.5 पॉईंटचा फॉल आहे विदिन अ स्पॅन ऑफ 10:47 ते 11:21, म्हणजे ऑलमोस्ट अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास, 45 मिनिट्समध्ये. राईट, चांगला स्कॅल्प आहे इंट्राडेसाठी जर मी स्टॉक्समध्ये बघायचं म्हटलं तर. राईट, लेट्स सी एनी डिफरंट स्टॉक. ते येतं आणि कोणताही एक बघूया ज्यात थोडी लिक्विडिटी आपल्याला बघायला मिळेल. ओके, HDFC बँक बघूया. ओके, HDFC बँक जर मी बघितलं इथे तर आजचा दिवस बघा स्टार्ट झाला आहे थोडा गॅप डाऊन आणि नंतर एक बुलिश पण आणि करंटली कन्सॉलिडेशन झोनमध्ये, विच इज फाईन. बट जर मी थोडा प्रिव्हियसली बघायचं म्हटलं तर ह्या लेवलला तुम्ही एखादी ट्रेड बनवू शकत होता जेव्हा ह्याचा हाय जो आहे तो इथे ब्रेक झालेला. ओके, अराउंड दिस लेवल. ओके, नाव यू कॅन सी द क्वांटिटीज. इट्स ऑलमोस्ट 9,900 जे आहेत ते सेलर्स आहेत, 14,300 बायर्स आहेत. सो टेक्निकली ॲग्रेशन डबल पाहिजे, नाही मिळालं आहे, विच इज फाईन. एक ट्रेड आपली इथे मिस होते, एखाद 2 मोमेंट आपले असे मिस झालेत. ठीक आहे, पण लॉजिक विल बी सेम. लॉजिक तुम्हाला हाच ठेवायचं. थोडं प्रिव्हियसली आपण बघूया कुठे ट्रेड्स बनत आहेत का. ओके, ह्या लेवलच्या आसपास तुम्हाला बघायला मिळेल. बघा हा पूर्ण खूप कन्सॉलिडेशन झोन होतं ह्या लेवलच्या आसपास. जर तुम्ही हा लेवल मार्क केलात ना पूर्ण, तर हा एक पूर्ण कन्सॉलिडेशन झोन होता ज्याचा ब्रेकआउट तुम्हाला इथे बघायला मिळते अराउंड धिस कॅन्डल किंवा ह्या कॅन्डलच्या आसपास. राईट, अँड यू कॅन चेक द ॲग्रेशन अगेन. आणि एक मोमेंटम आहे आपल्याला वरच्या साईडला. राईट, इथे पण एक बघा ब्रेकडाऊन बघायला मिळते तुम्हाला ह्या लेवलच्या आसपास. इथे कन्सॉलिडेशन होतं, ब्रेकडाऊन मिळाला आहे इथे या कॅन्डलला. हां, अँड यू कॅन सी द क्वांटिटीज. ॲग्रेशन डबलच्या आसपास आहे अँड यू कॅन सी द फॉल इन दी मार्केट. राईट, सो जे टेक्निकली आपल्याला स्कॅल्पिंग पाहिजे असतं ना त्यासाठी खूप सुंदर टूल आपण हा वापरू शकतो. इथे पण बघा हा कन्सॉलिडेशन झोन होता अराउंड दिस लेवल, त्याचा ब्रेकआउट तुम्हाला इथे बघायला मिळते. अँड यू कॅन चेक द क्वांटिटीज ऑलमोस्ट डबल आहेत आणि तिकडून बघा एक शूट बघायला मिळते. राईट, सो आपल्याला तेच करायचं आहे. अजून एक स्टॉक बघूया, त्यानंतर विल सी कोणताही एक रँडम. HDFC आपण बघितलं, बँकिंग स्टॉक एक बघितला आपण. ठीक आहे, लेट्स सी. रिलायन्स बघूया. रिलायन्स सगळ्यांना ज्याच्यामध्ये ट्रेड करायचं असतं. ओके, रिलायन्स आजचा दिवस जेव्हा मी रेकॉर्ड करते इन द कन्सॉलिडेशन झोन, फाईन.
इथे बघा कालच्या दिवसात कन्सॉलिडेशन झोन बघायला मिळतो 30-35 मिनिट्सचा. जर याचा ब्रेकडाऊन जर मी मार्क केला तर हा लेवलच्या आसपास कुठेतरी मला ब्रेकडाऊन बघायला मिळते. अँड यू कॅन चेक द क्वांटिटीज 2750 जे आहेत ते बायर्स आहेत आणि 6000 ऑलमोस्ट सेलर्स आहेत. सो ॲग्रेजन अगेन सेलरकडून जास्त आहे. यू कॅन सी द फॉल, सुंदर फॉल आहे, जास्त नाही, थोडा वेळ कन्सॉलिडेट केला त्या लेवलला. बट स्टॉप लॉस जो असणार आहे आपला तो हाय जो असणार स्टॉप लॉस. सो जनरली जेव्हा पण तुम्ही एंट्री बनवतायत, जर ब्रेकआउट आहे तर ब्रेकआउटच्या आधीचा जो स्विंग लो असेल तर तुमचा स्टॉप लॉस, आणि जर ब्रेकडाऊन आहे तर जो प्रिव्हियस स्विंग हाय असेल तर तुमचा स्टॉप लॉस. सो एक छोटा स्टॉप लॉस तुमचा येणार. आणि जर ट्रेड मिळाली तर तुम्हाला 1:3 मिळतं, 1:4 पण कधी कधी बघायला मिळतं. 1-2 केसमध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट होईल. त्यामुळे छोटा स्टॉप लॉस आणि मोठं टार्गेट. सो नेट वी आर क्लोजिंग इन पॉझिटिव्ह. तेच आहे इकडे पण. इथे पण तुम्हाला बघा त्याच्या आदल्या दिवशी पण एक कन्सॉलिडेशन झोन बघायला मिळेल ह्या लेवलच्या आसपास, आणि ह्याचा ब्रेकडाऊन मला इथे बघायला मिळते. राईट. सो छोटीच मोमेंटम आहे, बट स्टील वी आर गेटिंग अ गुड अमाऊंट ऑफ पॉईंट्स. ठीक आहे. स्टॉक्समध्ये आपल्याला तेच पाहिजे असतं, 10-15 पॉईंट जास्त. निफ्टीसारखं नाही, बँक निफ्टीसारखं नाही की 100-200 पॉईंट चालला पाहिजे. इथे पण बघा हा कन्सॉलिडेशन झोन होता, ब्रेकआउट झाला इथे. अगेन द क्वांटिटीज आर डबल, चांगला ॲग्रेशन आहे. आणि इकडून बघा एक मोमेंटम खूप सुंदर आला आहे. राईट. सो असं काही जो आहे तर तुम्ही हा डेटा पॉईंट यूज करू शकता. ओके. एक सिम्पल रिकॅप देतो मी. काय बघायचं आहे आपल्याला? कन्सॉलिडेशन 30-35 मिनिट्सचं, ब्रेकआउट ब्रेकडाऊन. जर ब्रेकआउट असेल त्यान बायरची क्वांटिटी डबल असली पाहिजे, ब्रेकडाऊन असेल तर सेलरची क्वांटिटी डबल असली पाहिजे. तिसरी गोष्ट काय? अवॉइड द रँडम स्पाइक. रँडम स्पाइक काय असतात ते तुम्हाला सांगतो. बघा रँडम स्पाइक असे काही असणार. यू कॅन सी दिस वन. ही बघा खाली नाही कन्सॉलिडेशन आहे, नाही ब्रेकआउट ब्रेकडाऊन आहे, बट एक रँडम स्पाइक आले खूप मोठी सेलिंगची. इथे पण जर तुम्ही पाहिलात इथे टेक्निकली ब्रेकआउट आहे, बट ह्या लेवलला ओके ब्रेकडाऊन पण आहे. बट यू कॅन सी हिअर एक बाईंगची स्पाइक आले इथे मोठी. राईट. कुठेही ब्रेकआउट ब्रेकडाऊन नाही, बट स्टील एक मोठी रँडम स्पाइक आली आणि जी स्पेसिफिकली तुम्हाला इथे जी आहे ती बघायला मिळते. सो अवॉइड दिस रँडम स्पाइक. ओके. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, प्लीज गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.